फक्त या एका कारणांमुळे पुरुषांना प्रेमात धोका नक्कीच स्त्री देते. पुरुषांनी एकदा नक्की बघा, प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि भावनिक नात्यांपैकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. एक मानले जाते. या नात्याचा पाया विश्वास, प्रामाणिकपणा, संवाद आणि परस्पर आदर यावर उभा असतो. मात्र काही वेळा हेच नाते गैरसमज, दुर्लक्ष किंवा बदलत्या परिस्थितीमुळे कमकुवत होऊ लागते. अनेकदा असे प्रश्न विचारले जातात की काही पुरुषांना प्रेमामध्ये धोका का मिळतो किंवा नाते का तुटते. यामागे एकच कारण असते असे नाही. प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते आणि त्यामागील कारणे देखील वेगवेगळी असू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही नात्यात समस्या निर्माण झाली तर त्यासाठी एकाच व्यक्तीला पूर्णपणे दोष देणे योग्य ठरत नाही. अनेक प्रसंगी दोन्ही बाजूंकडून झालेल्या चुका, गैरसमज किंवा संवादाचा अभाव यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. म्हणून कोणत्याही घटनेकडे पाहताना संतुलित आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते. अनेक वेळा समाजामध्ये अशी धारणा तयार केली जाते की नातं तुटलं म्हणजे त्यामागे फक्त एका व्यक्तीची चूक असते. पण प्रत्यक्षात नातं टिकवण्यासाठी जसे दोघांचे प्रयत्न आवश्यक असतात, तसेच नातं बिघडण्यामागेही अनेकदा दोघांकडून काही ना काही कारणे असू शकतात. नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींची भूमिका महत्त्वाची असते. एकमेकांशी योग्य प्रकारे संवाद न होणे, भावना व्यक्त न करणे, गैरसमज निर्माण होणे किंवा एकमेकांच्या अपेक्षा समजून घेणे या गोष्टी हळूहळू नात्यात अंतर निर्माण करू शकतात. नवीन नात्याची सुरुवात बहुतेक वेळा खूप उत्साहाने होते. सुरुवातीच्या काळात दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची, भेटण्याची आणि वेळ घालवण्याची विशेष इच्छा असते. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो. एकमेकांसाठी वेळ काढण्याची तयारी असते. दिवसातून अनेक वेळा संवाद होतो, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि भविष्यासंदर्भात अनेक स्वप्ने रंगवली जातात. हा काळ बहुतेक जोडप्यांसाठी अत्यंत आनंददायी असतो. मात्र कालांतराने जबाबदाऱ्या वाढतात, कामाचा ताण वाढतो, जीवनशैली बदलते आणि अनेकदा सुरुवातीचा उत्साह कमी होऊ लागतो. काही लोक नकळत आपल्या जोडीदाराकडे आधी इतके लक्ष देत नाहीत. संवादाचे प्रमाण कमी होते, भेटीगाठी कमी होतात आणि एकमेकांसाठी वेळ काढण्याची सवयही कमी होत जाते. काही वेळा नाते फक्त औपचारिकतेपुरते उरते. अशा वेळी जर या बदलांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर भावनिक अंतर वाढू शकते. अनेक वेळा एखादा जोडीदार जुन्या आठवणी काढतो, पूर्वी मिळणारा वेळ, प्रेम आणि आपुलकी यांची आठवण करून देतो. कारण त्याला जाणवत असते की नात्यात काहीतरी बदलले आहे. सुरुवातीला ज्या गोष्टी सहजपणे केल्या जात होत्या, त्या आता कमी झालेल्या असतात. यामुळे काही लोकांना आपण दुर्लक्षित आहोत अशी भावना निर्माण होऊ शकते. ही भावना सतत वाढत गेली तर नात्यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता वाढते. मानवी स्वभाव असा आहे की प्रत्येकाला प्रेम, आदर, लक्ष आणि भावनिक आधाराची गरज असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या नात्यामध्ये या गोष्टींची कमतरता जाणवते, तेव्हा ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते. अशा वेळी जर दुसरी एखादी व्यक्ती तिच्याशी आदराने बोलू लागली, तिच्या भावना समजून घेऊ लागली किंवा तिची काळजी घेत असल्याची भावना निर्माण झाली, तर त्या दिशेने आकर्षण निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. मात्र याचा अर्थ प्रत्येक वेळी असेच घडते असे नाही. प्रत्येक व्यक्तीची मूल्ये, निर्णयक्षमता आणि परिस्थिती वेगळी असते. आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि विविध ऑनलाईन माध्यमांमुळे लोकांचे जीवन अधिक व्यस्त झाले आहे.
अनेक वेळा लोक आपल्या जवळच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्यापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. यामुळे नकळत जोडीदारासोबतचा संवाद कमी होतो. दिवसातील महत्त्वाचा वेळ सोशल मीडिया, व्हिडिओ, गेम्स किंवा इतर ऑनलाईन गोष्टींमध्ये जातो आणि नात्यासाठी आवश्यक असलेला दर्जेदार वेळ कमी पडतो. जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा गैरसमज वाढण्याची शक्यता असते. काही वेळा सोशल मीडियावर नवीन ओळखी होतात. समान आवडी, समान विचार किंवा सततचा ऑनलाईन संवाद यामुळे काही लोक त्या व्यक्तींशी भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत जर आधीच नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते. म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या नात्यालाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक असते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात महत्त्वाचा आधार असतो. एकदा विश्वास कमी होऊ लागला की प्रत्येक गोष्टीवर शंका निर्माण होऊ शकते. सतत संशय घेणे, संवाद टाळणे, भावना लपवणे किंवा महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांपासून दडवणे यामुळे नातं अधिक कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण झाली तर ती मनात साठवून ठेवण्यापेक्षा शांतपणे एकमेकांशी बोलणे अधिक योग्य ठरते. प्रेमामध्ये वेळ देणे ही केवळ औपचारिक गोष्ट नसून ती नात्याची गरज असते. एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा मारणे, एकमेकांचे अनुभव ऐकणे, अडचणी समजून घेणे आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणे या गोष्टी नातं मजबूत करतात. अनेकदा लोक महागड्या भेटवस्तूंना महत्त्व देतात, पण प्रत्यक्षात मनापासून दिलेला वेळ आणि समजून घेतलेले शब्द अधिक मौल्यवान ठरतात. काही वेळा नात्यामध्ये काही उणिवा राहतात. त्या वेळेअभावी असू शकतात, संवादाच्या अभावामुळे असू शकतात किंवा एकमेकांच्या अपेक्षा स्पष्ट झाल्यामुळेही असू शकतात. अशा उणिवांकडे दुर्लक्ष केले गेले तर त्या हळूहळू मोठ्या समस्येत रूपांतरित होऊ शकतात. म्हणून नात्यामध्ये काय कमी आहे हे वेळोवेळी समजून घेणे आणि त्यावर एकत्रितपणे काम करणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीला जर सत्य असे वाटत असेल की तिच्या भावना कोणी समजून घेत नाही, तिचे महत्त्व कमी झाले आहे किंवा तिच्या आनंददुःखाकडे लक्ष दिले जात नाही, तर ती भावनिकदृष्ट्या एकटी पडल्यासारखी वाटू शकते. अशा परिस्थितीत दुसऱ्या कोणाकडून मिळणारा आदर, प्रोत्साहन किंवा आपुलकी आकर्षक वाटू शकते. त्यामुळे नात्यातील भावनिक गरजा वेळेवर समजून घेणे आणि त्यांची योग्य प्रकारे पूर्तता करणे आवश्यक असते. मात्र हे लक्षात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे की कोणत्याही परिस्थितीत विश्वासघात योग्य ठरत नाही. नात्यामध्ये समस्या असतील तर त्यावर चर्चा करणे, समुपदेशनाची मदत घेणे किंवा आवश्यक असल्यास परस्पर संमतीने निर्णय घेणे हा अधिक जबाबदार मार्ग असतो. गुप्तपणे दुसरे नाते निर्माण करणे किंवा विश्वास तोडणे यामुळे दोघांनाही मानसिक त्रास होऊ शकतो. नाते टिकवण्यासाठी प्रेमाइतकीच समजूतदारपणाची गरज असते. एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकमेकांचे म्हणणे ऐकून घेणे, चुका मान्य करणे, सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि परस्पर आदर राखणे या गोष्टी नात्याला अधिक मजबूत बनवतात. प्रत्येक नात्यामध्ये मतभेद होऊ शकतात, पण त्यावर योग्य पद्धतीने संवाद साधला तर अनेक समस्या सहज सोडवता येतात. प्रेमामध्ये विश्वास, प्रामाणिकपणा, वेळ, संवाद आणि परस्पर आदर या गोष्टी सातत्याने जपाव्या लागतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये केवळ समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःही ते नातं जपण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. एकमेकांना समजून घेणे, भावनांचा आदर करणे, वेळ देणे आणि कोणतीही समस्या उघडपणे बोलून सोडवण्याची सवय लावणे हे दीर्घकाळ आनंदी आणि निरोगी नात्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे दोघांनीही प्रामाणिकपणे नातं जपण्याचा प्रयत्न केला तर गैरसमज कमी होतात, विश्वास अधिक मजबूत होतो आणि नातं अधिक स्थिर, आनंदी व दीर्घकाळ टिकणारे बनण्याची शक्यता वाढते.